मित्रांनो, आपल्याला आनंद दिसतोय. आपण पहिल्यांदा कोरेगावात त्याची मुलाखत घेतलेली, त्यावेळेस चर्चा होत नव्हती त्याची, आणि त्यानंतर फायनल जाईल तिथं फायनल घ्यायला लागला, कारण चर्चा झाली आणि पैरे मिळायला लागल्या. आणि ज्यावेळेस चांगल्या नंदीला पैरे भेटत असतात त्यावेळेस आपल्याला असा रिझल्ट भेटत असतो. आज काशेगावचं हिंद केसरीचं मैदान, आणि त्या मैदानात आज तो फायनल राहिलेला आहे. आता जी स्वप्न होतं, तुम्ही कोरेगावात बोललेला की एक दिवस आम्ही मोठ्या हिंद केसरी मैदानात राहणार आहे, आणि ती स्वप्न लवकरच बदाम पूर्ण करणार. आज त्यानं ती पूर्ण केलं. आज लय आनंद आहे. आज इतका आनंद आहे की गगनात मावा ना. आणि हे सगळं श्रेय जाते शाहरुखबाईला. शाहरुखबाईंनी पैरा हा म्हणजे घडवून आणला, आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला काशेगावला पळायला जावं लागतंय छावा संघ. मग हे 600 किलोमीटर बाहेर गेले होते. तर म्हणलं तुम्ही बाहेर पोहोचणार का जावा, तुम्ही कुठनं बी कसा बी येईन म्हणले, फक्त तुम्ही बैल घेऊन तिथं पोचा. मग ह्यांनी जे सहकार्य केलं शाहरुखबाईंनी, ते अविस्मरणीय आज म्हणजे नाही का. आज ह्यांनी राखलंय आपलं सगळं, म्हणजे मनाचे आज सगळे स्वप्न पूर्ण केले कमी वयात. ते नाही की नाही, म्हणजे आज हिंद केसरी शाहरुखबाईंनी त्याला हिंद केसरीचा मान पटकवून दिला, त्यामुळे त्याचा शतक्ष आभार आहे मी. आणि कुठंतरी सरांची पण इच्छा असायची की दावणीला हिंद केसरीची बैल कायम सतत राहावी, आणि ती त्यानं आता चालवायला सुरुवात केली. आज जर सांगायचं झालं तर सर जर असते तर आज महाराष्ट्राला म्हणजे कळलं असतं नाही का, ही बैल काय पोहतोय. बरोबर. आज ज्यावेळेस असा मोठ्या मैदानात बैल आपला नंदी गुलालात राहत असतो, त्यावेळेस एक वेगळ्याच मनामध्ये आनंद किंवा उत्साह असतो. कारण गुलालात जो आनंद मिळतो तो आनंद मला वाटत नाही बैलगाडा मालकाला कुठल्या ह्याच्यात भेटत असेल की बाबा आनंद असा भेटलाय. बरोबर आहे की नाही, फक्त आम्ही म्हणजे गुलाल लागावा ह्या दृष्टीने चालतो. आणि गाडी मागच्या पण मैदान आपली ही गाडी पळाली आहे, मोठ्याच मैदानात पळाली सहकार महर्षी केसरीला, तिथे पण गाडी आपली सेमी फायनलला राहिलेली आहे. आणि आज म्हणजे हिंद केसरी व्हायचं म्हणजे लय असं किती दिवस घासावे लागते, त्यावेळी ते हिंद केसरीचा मान भेटतो. आणि एवढ्या कमी काळात त्याला हिंद केसरीचा मान भेटलाय म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, एवढा आम्हाला आनंद आहे. हिंद केसरी होणं म्हणजे काय कायचे 30-40 वर्ष गेल्यात ह्या नादात, तरी हिंद केसरी होत नाही. त्यानं कमी वयात एवढा आम्हाला म्हणजे आत्ता लगेच ह्या दुसरंच मैदान काढलं मोठं आणि तो हिंद केसरी झाला. हे सगळ्यात म्हणजे एवढा आनंद आहे ना की सांगू शकत नाही, एवढा मोठा आनंद आहे. आता तुमच्या घरातले असेल टीम किंवा बाकीची तुमच्या गावातली असतील किंवा सगळ्यांचा सपोर्ट पण तसा आहे. आता बघा आमचे सार्थक भोसले, अक्षय भोसले हे गटाला गाडी पडली त्यावेळेस म्हणले भाई कराडातून किती पुढे यावं लागेल, तर म्हणलं 15 किलोमीटर यावं लागेल. तर ते म्हणले मी येतोय, कसं यायचं तेवढं मला तुम्ही ही पाठवा, लोकेशन पाठवा. म्हणलं तुम्ही हायवेस ना आला की हायवेलाच मैदान आहे, तुम्ही या. ही पोरं आत्ता सेमी पळायच्या अगोदर आहेत का नाही की म्हणजे पहिल्यासाठी इतक्या लांबनं गाडीवर 100 किलोमीटर गाडीवरनं पोरं इतक्या आली, त्यांचे बी मी शतक्ष आभार आहे. कारण का बदामवर प्रेम करणारी गावातनं हजारो फोन आलेत मगाचपासून की आज बैल आपला वाघ झाला हिंद केसरी. आणि मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीच्या नादाचं एक वैशिष्ट्य आहे की एखादं लग्न कार्य असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल पाहुण्या रावळ्याचा, आपण जात नाही, नाकारतो. पण आज ते 100 किलोमीटरवर इकडं आले, त्यांचंही 2 शब्द घेऊया. आज एवढ्या फक्त त्याचा सेमी बघण्यासाठी इथपर्यंत तुम्ही आज आलाय. आम्ही सकाळी गड बघितला, आम्ही होतो कामावर. गड बघितल्यानंतर ना आम्ही म्हटलं आता गाडी 100% राहणार का, तर राहणारच. म्हणून आम्ही गाडीला किक मारली, चला म्हटलं आता थांबायचं नाही. आता म्हटलं बदाम आज राहणार आहे आपला, विश्वास आहे आपल्याला बैलात तेवढी धमक आहे. बैल काहीही करणार, कोणाची बी गाडी लागली तरी धरणार म्हणजे धरणार बैल आपला, एवढी हिंमत होती म्हणून आपण 100 किलोमीटरवरून एवढा लांबवरून आला. पण आणि तुम्ही गट बघून आला, पण जी तुमच्या डोक्यात विचार चालू होता गाडी चालवताना की सेमी पास व्हावा काही करून, ती पण त्यानं पूर्ण केली. ती बी त्यानं पूर्ण केलं, म्हणजे त्यानं सगळ्यांची मनं जिंकली आज. म्हणजे लय म्हणजे पहिल्यापासूनच बदाम म्हणजे बदामच आहे, नावच त्यानं केलं. आपलं गावाचं बी नाव मोठं केलं आणि मालकाचं बी नाव आता मोठं करतोय तो. आणि सरांचा बी आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे बैल आता पोहते आपलं. आता कुठंतरी हा नाद तुम्ही करताय, एक स्वप्न उराशी बाळगून हा नाद करताय की आपली चर्चा झाली पाहिजे, 4 लोकांनी आपल्याला ओळख दिली पाहिजे, आपलं काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे.
ते आज सार्थक ठरले आणि त्याने ती करून दाखवलं की आज बाबा मालक आपल्याला सांभाळतोय, आपल्याला एवढा मुलाप्रमाणे जपतोय, आपण बी मालकासाठी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजे आणि ते आज झालेलं आहे सगळं. आज कसं वाटतंय, स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय वाटतं? आज स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आज इतका आनंद वाटतोय की आज बाबांचा फोन आला घरनं मला. ती रडत होते, म्हणजे नाही का, पोरगी माझी म्हणते कुमारी तस्मिया जमीर सय्यद, पप्पा आज मला तुम्ही नेलं नाही. ती आज रडत होती नको एवढी, की म्हणली बाळा म्हटलं मोठं मैदान आहे आणि तुझ्यावर लक्ष देऊ का बैलावरती देऊ, त्यामुळे तू काही येऊ नको, तुझ्या नावावरतीच पळणार आहे तो, त्यामुळे तू घरातूनच बघ टीव्ही वरती आणि घरनं तू आनंद घे. मग काय ह्याला काय म्हणजे घरातले कोण काय कमीच पडून देत नाहीत. हे आमचे थोरले बंधू आहेत, ह्या चिरंजीव आहे. चिरंजीव आता 10वीतनं निघालाय. 10वीतनं निघाल्यापासून मोठे मैदान आम्ही धरायला सुरुवात केली. नाहीतर आधी छोटे मोठेच मैदानात गावाशेजारी आपल्या कोरेगाव तालुक्यात छोटे मोठे मैदान खेळत होतो. आज त्यानं आपलं सगळं साकार केलंय. जे मोठे पैरे होते मिळत नव्हते ते आता म्हणजे नाही का, म्हणजे त्याच्या पळाच्या जोरावरती बऱ्यापैकी आपल्याला पैरे भेटायला लागलेत. आता काय सांगचाल आज 2 शब्द, आज त्यामुळे ही मुलाखत चालू आहे. मुद्दा म्हणजे सचिन कोळीकर हे आमचे भाऊ आणि शाहरुख मुलांनी भाई ना शाहरुख भाई हो शाहरुख भाई, ह्या दोघांचा इतका सिंहाचा वाटा आहे की ह्यांना मी ह्या दोघांना एक नाही म्हणजे जोपर्यंत बदाम पळेल तोपर्यंत ह्या दोघांना मी ह्या म्हणजे धर्तीवर आहे तोपर्यंत ह्या दोघांना मी विसरू शकत नाही. कारण का ह्या दोघांचा म्हणजे एक नाही, रातच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत मला फोन असतो, कधीही काळ्या रातचा फोन असतो की भाई उद्या काय करायचं, तुम्ही कराल तसं. म्हटलं मला काय एवढं नॉलेज नाहीये, कारण का आपण एखाद्याला पैरा मागाय गेलो नाही का की ती लगेच म्हणतात की नाही का तुम्ही म्हणजे तुमचा कुठं राहिलाय, कुठं पोहतोय, त्यामुळे पुढच्या मोठ्या माणसासंग आपल्याला बोलता येत नाहीये. त्यामुळे ह्या 2 माणसावरती मी म्हणजे नाही का डिपेंड फुल म्हणजे ठेवलेलं आहे की बाबा शाहरुख भाई तुम्ही कराल तसं, सचिन भाऊ तुम्ही सांगा की असा बैल, म्हणजे ते म्हणतात आपल्याला हे डोक्याला लागतोय तेव लागतोय. म्हणजे आता ह्या दोघां म्हणजे भाऊच म्हणायला काय हरकत नाहीये. आता सचिन भाऊ तुम्ही त्यांना सहकार्य करताय, कारण बैलगाडी क्षेत्रात सहकार्य महत्वाचं आणि तुमच्यासारखी सहकारी जर असतील तर असं यश भेटतं, कारण एका दोघाचं हे काम नसतं. आज तुम्ही त्यांना सहकार्य करून हे केलं आणि आज फायनलला पात्र ठरलाय, काय वाटतं? तर बैल तर सगळेच पळत असतात, पण जो एक म्हणजे प्रत्येकाने बैलात पळ ओळखला पाहिजे. तर बैलात जो पळ आहे तो आज महाराष्ट्राच्या समोर कुठेतरी यावा हीच आपल्याला एक अपेक्षा होती आणि आज त्या बदामनी मोठ्या मैदानात हिंद केसरी सारख्या मैदानात ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आणि एक सांगायचा किस्सा असा की भरपूर जण म्हणायचे आमचा हिंद केसरी बैल आहे, आमचा महाराष्ट्र केसरी बैल आहे, आम्ही तुमच्या बैलाला कसा बैल देऊ. आज त्यांनी पण दाखवून दिलं की प्रत्येकाचा नंदी पळू शकतो. आज त्यांनी साबित करून दिलं की आज आमचा पण बैल दुसरा आहे. आज आपण महाराष्ट्र केसरी हिंद केसरीच्या मैदानात चांगल्या चांगल्या बैलांच्या आणि समोरच्याने असे शब्द वापरलेले की हा बैल तुमचा काही तुर्रमखान आहे का, अशा शब्दात समोरच्याने नाही बोललं पाहिजे. त्यांनी पण आज दाखवून दिलं, त्यांनी पण मालकाच्या कष्टाचे फळ दिलेलं आहे त्याला. आणि शाहरुख भाईंचा जो मोलाचा वाटा आहे, आज मी यांना बोललेलो आहे, आज बैल पळायला लागला की भरपूर जण नियोजनात येणार. शाहरुख भाई या माणसाला कधी सोडू नका, कारण की आज जे काही बदाम पळतोय आपण एक माध्यम आहे, फक्त मार्ग दाखवतोय. शाहरुख भाई जो मेन माणूस आहे त्या माणसाने हा बैल खरं म्हणजे उजेडात आणलेला आहे. आज तुम्हीही त्याच्यामुळे इथं उभं राहिलेलं आहे मुलाखत. सर आमचे जुने मित्र आणि पहिल्यापासूनचे संबंधित सरांबरोबरचे. बदाम हा बैल चर्चेत होता, पण पहिऱ्याची अडचण थोडीफार होती बैलाला, पण शाहरुखबाईंच्या नियोजनात पळल्यापासून बैलाला पहिऱ्याची अडचण काय नाही. पण आता बैलाचं आज नाव सिद्ध झालं, हिंद केसरी किताब लागला बैलाला. म्हणताना हिंद केसरी बदाम म्हणता आले आज. आणि सरांची जाणीव राखली, सरांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहेच बैलाला आणि ह्याच्या पुढे बी राहील आणि बैलाला चांगले पैरे येतील हीच अपेक्षा आमची. त्याने आज रुस्तम खान आहे का ते दाखवूनच दिलेलं आहे. आमचा वाचा बोल काय वाटतं? नाही आपण गाय करायला नाही आलो. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया, फायनलला जायचे, याचाच कायम त्यांच्या तो इच्छा पूर्ण करत राहील. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल बी शतक्ष तुमचा आभार आहे. आणि असेच तुम्ही गोरगरिबांचे गरिबांची की नाही नंदी तुम्ही उजेडात आणायचे प्रयत्न करता, त्याबद्दल तुमचे बी मनापासून धन्यवाद आहे. धन्यवाद. धन्यवाद.